प्रेज द लॉर्ड सर्वांना. मी सॅम्युअल उजागरे आणि प्रभू येशूच्या नावात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मला वाटतं हा माझा पहिला संदेश असेल यूट्यूबवर, जो मी मराठीमध्ये शेअर करत आहे. कारण अनेक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचायला हवा आणि ह्याच्याद्वारे फक्त प्रभू येशूचाच गौरव व्हायला पाहिजे. आपण आपलं बायबल उघडूयात. योहान याचा 6वा अध्याय. आणि माझं सर्वात आवडती ही गोष्ट आहे किंवा ही घटना आहे जी येशूने बायबलमध्ये केली. 5,000 जीव घालणे. आपण वाचूयात. यानंतर येशू गालिलाच्या म्हणजे तिबिरिया समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करीत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहुद्यांचा वलांडन सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपल्याकडे मोठा समुदाय येत आहे असे पाहून फिलिपाला म्हणाला, ह्यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या? हे तर त्यांनी त्यांची परीक्षा पाहण्याकरिता म्हटले, कारण आपण काय करणार आहोत हे त्याला ठाऊक होते. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट बायबल क्लिअरली सांगतं की येशूने जेव्हा फिलिपाला विचारले की ह्या सर्व लोकांना आपण खायला कुठून आणायचं, येशूला माहीत होतं की तो काय करणार आहे. त्यांनी फक्त फिलिपाची एक्झाम घेण्यासाठी, त्याला टेस्ट करण्यासाठी, त्याची परीक्षा पाहण्यासाठी हे म्हटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्या लाईफमध्ये वाटतं की इथून पुढं काय करायचं, की आपल्याला जेव्हा जेव्हा लाईफमध्ये असे विचार येतात की इथून पुढं कसं होणार, किंवा तिथून पुढं खायला प्यायला काय करायचं, आपलं जॉबचं काय करायचं, एक एक विशिष्ट प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होईल, काय करायचं, हा जेव्हा विचार आपल्या डोक्यामध्ये येतो तेव्हा असं समजा की तो विचार आपल्याला टेस्ट करण्यासाठी आहे. कारण त्या विचारामागं सर्वात मोठा देव आपल्याबरोबर आहे, ज्याला माहीत आहे की तो पुढं काय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बायबल असं सांगतं की फिलिपाने त्याला उत्तर दिले, ह्यांच्यातील एकेकाने थोडे थोडे घेतले तरी 200 रुपयाचे भाकरी पुरणार नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इकॉनॉमिक्सच्या भाषेत जर सांगायला गेलं, डिमांड इज इक्वल टू सप्लाय. प्रेज द लॉर्ड. डिमांड खूप होता आणि सप्लाय कमी होता. फिलिपाला हे म्हणायचं होतं की जेवढे पण लोक तिकडे जमा झाले, 5,000 लोक होते, तर 5,000 लोकांना जर जेवण द्यायचं आहे, तर सगळ्यांनी थोडं थोडं जरी घातलं, थोडं थोडं जरी खाल्लं, तरी 200 रुपयाचे भाकरी कमी पडतील. व्हॉट ही मीन्स टू से इज दॅट एवढे सगळे लोक आहेत, ह्यांना आपण 200 रुपीजचे भाकरी, त्यावेळेस 200 रुपये म्हणजे त्यावेळेस तिकडची जी करन्सी होती 200 ही खूप मोठी अमाऊंट असेल, ती अमाऊंट सुद्धा कमी पडेल जर प्रत्येकाने थोडं थोडं खाल्लं तर. म्हणजे मनुष्याची बुद्धी अशी सांगत होती की डिमांड खूप आहे आणि सप्लाय कमी आहे. आय पीपल गेटिंग? मनुष्याची बुद्धी नेहमी इकॉनॉमिक्स, मॅथ्स, प्रॅक्टिकलिटी ह्याच्यावर विश्वास ठेवते आणि ह्याच्यावर विश्वास ठेवूनच बोलते. पण आपण जर आपली प्रॅक्टिकलिटी साईडला ठेवली, आपण जर आपले विचार, आपले कॅल्क्युलेशन्स साईडला ठेवले आणि सर्व प्रॉब्लेम्स, सर्व पुढचे इश्यूज आणि आपले सर्व बुद्धी ह्याच्या पलीकडे जर आपण येशूवर विश्वास ठेवला, तरच आपल्या आयुष्यात मिरॅकल्स होऊ शकतात. पुढचं वचन आपण वाचूया. त्यांच्या शिष्यांपैकी एक जण म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ आंद्रिया त्यांना म्हणाला, येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासळ्या आहेत, परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. गंमत अशी आहे की येशूचा एक शिष्य आंद्रिया त्याला काय म्हणतो, नीट आपण ऐका, की इकडे एक लहान मुलगा आहे, त्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, पण त्या इतक्यांना कशा पुरणार? आंद्रियाच्या डोक्यात ड्युअल विचार चालू असतील. आंद्रिया एक टाइमला म्हणतोय की 5 भाकरी आणि 2 मासे आहेत, आणि हेही म्हणतोय की या सर्वांना कशा पुरतील. आंद्रियाला जर माहीत होत्या की 5 भाकरी आणि 2 मासे
5,000 लोकांना पुरणार नाहीत, तर त्याने येशूला हे सांगितलंच का? कारण आंद्रेयाला सुद्धा माहित होतं की येशूमध्ये ते सामर्थ्य आहे की ते 5 भाकरी आणि 2 मासे या 5,000पेक्षा जास्त लोकांना येशू ब्लेस करून पुरून उरू शकतात. हे आंद्रेयाला माहित होतं, पण त्याचा विश्वास कुठं ना कुठं कच्चा होता. आंद्रेयाला जर हे ठाऊक नसतं, तर ते 5 भाकरी आणि 2 मासे जे मनुष्याच्या कॅल्क्युलेशन्सच्या हिशोबाने एवढ्या लोकांना पूर्ण अशक्य गोष्ट आहे. आंद्रेयाला जर माहीत होतं, तर आंद्रेयाने 5 भाकरी आणि 2 मासे ह्याचा उल्लेख केलाच नसता. प्रेज द लॉर्ड. खूपदा हजबंड वाईफ हिशोब करतात, काही गोष्टींचा हिशोब करतात, पैशांचा हिशोब करतात. मी आणि माझी वाईफ पण करत असतो. ओके, प्रत्येकजण करतात. तर आपल्याला असं दिसतं की बाबा आपली सॅलरी इतकी आहे, पण आपलं देणं इतकं आहे, महिन्याचा रॅशन भरायचं आहे फॉर एक्झाम्पल, पुढं कसं होणार? पण आपण जर आपली बुद्धी लावली, आपण आपले मॅथ्सचे कॅल्क्युलेशन्स लावले, तर ती अशक्य वाटेल. पण आपण जेवढं आपल्याकडे आहे, आपण पुढं वचनामध्ये जे पाहणार आहोत की 5 भाकरी आणि 2 मासे त्या मुलाकडे होते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो मुलगा अग्री झाला हे 5 भाकरी आणि 2 मासे द्यायला. काही नाही, 5 भाकरी आणि 2 मासे आणि एका साईडला 5,000 लोक, कंपॅरिझनच होऊ शकत नाही. एका सिंपल नॉर्मल ह्युमनला सांगितलं की 5 भाकरी आणि 2 मासे आणि 5,000 लोक, तो म्हणाल आत्ताच्या टाइमला 5 भाकरी आणि 2 मासे एका व्यक्तीलाच नाही पुरणार, जर तू पोट भरून खाईल तर. प्रेज लॉर्ड. किंवा जास्तीत जास्त एक व्यक्ती पोट भरून खाऊ शकतो, किंवा 2 व्यक्ती आपल्या भाषेत लावून खाऊ शकतात 5 भाकरी आणि 2 मासे. पण 5,000 लोकांना फीड करणे 5 भाकरी आणि 2 मासे, दॅट इज हायली इम्पॉसिबल. पण आपला परमेश्वर, मला माहित नाही देव हे कुणासंगती बोलत आहे, आपला परमेश्वर अशक्याला शक्य करणारा परमेश्वर आहे. त्या लेकराकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. जेवढं त्याच्याकडे होतं, बायबल असं सांगतं की ते 5 भाकरी आणि 2 मासे त्या लेकराने येशूकडं सोपवले. असं नाही की 2 भाकरी दिल्या, 1 मासा दिला आणि 3 भाकरी आणि 1 मासा ह्याच्यासाठी ठेवला. कारण त्यालाही माहीत होतं की ते 5 भाकरी आणि 2 मासे आपण येशूच्या हातात दिले की त्याचं मल्टिप्लाय होईल, लोक खातील, पुरून उरेल आणि तो सुद्धा खाईल. तेव्हा आपल्याला वाटत असेल की आपलं टॅलेंट कमी आहे, इतकंसं टॅलेंट आहे, हाऊ कॅन वी गिव्ह दॅट टू आवर लॉर्ड? आपल्याला वाटत असेल की आपण इतकंच टाईट टाकतो, इतकाचा दशमांश टाकतो, किंवा आपण देवासाठी थोडेच अमाऊंट दिलेला आहे, किंवा आपल्याला वाटत असेल की आपण फक्त गुडघ्यावर बसून प्रार्थना करत आहे, कुणी पाहत नाही, आपण फक्त 2 शब्दाची प्रार्थना करत आहे. पण नो, व्हॉट एव्हर यू हॅव, तुमच्याकडे जे काही आहे ते थोडं असू द्या, गिव्ह इट टू द लॉर्ड. परमेश्वराकडे द्या, देवबाप ते ब्लेस करल. कारण थोडक्यात ब्लेस करणारा फक्त परमेश्वर आहे. मी खूप सारे लोक असे पाहिलेत की 1 लाखपेक्षा जास्त सॅलरी आहे, बट दे डोंट गिव्ह द टाईथ. ते परमेश्वराला 10वा भाग देत नाही. मुळात आपला आज तो विषय नाही आहे की वी शुड गिव्ह अ टाईथ ऑन, तो आपला विषय नाही आहे. पण जे काही आहे त्याच्यावर ते लोक ब्लेसिंग्स घेत नाहीत. 1 लाख रुपये सॅलरी सुद्धा त्यांना पुरत नाहीत. आणि मी असे सुद्धा लोक पाहिले ज्यांना फक्त 10,000 सॅलरी आहे, आणि दे गिफ्ट टू द लॉर्ड. ते पैशावर ते ब्लेसिंग्स मागवतात आणि त्यांना पुरून उरते. प्रेज द लॉर्ड. 5 भाकरी आणि 2 मासे. येशू म्हणाला, लोकांना बसवा. त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते. तेव्हा तेथे जे सुमारे 5,000 पुरुष होते ते बसले. येशूंनी त्या भाकरी घेतल्या आणि आभार मानल्यावर बसलेल्यांना वाटू लागल्या. तसेच त्या माशातूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले, काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून 12 टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, जगात जो संदेश येणार आहे तो खरोखर हाच आहे. दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. येशूने ते 5 भाकऱ्या आणि 2
5 भाकरी आणि 2 मासे घेतल्या आणि काय जादू केली नाही किंवा असं काही विशेष केलं नाही किंवा गुडघे टेकून प्रार्थना केली नाही. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे सैतान आपल्या डोक्यात यूज देत नाही, 5 भाकरी आणि 2 माशांवर येशूनी आभार मानले. थँक्स गिव्हिंग. जर येशू थँक्स गिव्हिंगसाठी हुकला नाही तर आपण कोण आहोत? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण सगळं करतो, आपण कुरकुर करतो, आपण आमट्याकडे जातो, आपण धमक्याकडे जातो, आपण सगळं करतो, आपण टेन्शन्स घेतो, वरीज घेतो, पण आपण आभार मानत नाही. उपास करतो, प्रार्थना होईल. येस, उपास प्रार्थना करणं इम्पॉर्टंट आहे, पण जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे थँक्स गिव्हिंग करणे. द की फॉर सक्सेस, द की फॉर अबंडंट ब्लेसिंग्स इज थँक्स गिव्हिंग. पुरून उरणारा आशीर्वाद, ह्याचं मागचं सिक्रेट म्हणजे थँक्स गिव्हिंग, आभार मानणे. तेच सैतान आपल्याला करू देत नाही. सैतान आपल्या विचारात गुरफटतो, सैतान आपल्याला वरीजमध्ये गुरफटतो, सैतान आपल्या जगी कॅल्क्युलेशन्समध्ये गुरफटतो, पण सैतान आपला आभार मानू देत नाही, थँक्स गिव्हिंग करू देत नाही. येशूने काय असं विशेष नाही केलं किंवा येशूने म्हटलं तुमचे डोळे बंद करा, मी काहीतरी विशेष करणार आहे, सगळ्यांनी उपास प्रार्थना करूयात, सगळ्यांनी गुडघे टेकूयात. कधी कधी खूप मोठ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन पण छोटा असतं, म्हणजे थँक्स गिव्हिंग. प्रभूने त्याच्यावर आभार मानले, येशूने त्याच्यावर आभार मानले. बायबल सांगतं इतकं उरलं. सगळ्यात महत्वाचं पॉईंट, 5,000 पुरुष होते, बायका आणि लेकरांचा उल्लेखच तिथं नाही. त्याच्या ऑब्व्हियसली जर पुरुष होते, बायका आणि लेकरा असणारच. तो 5,000 पुरुषांनी खाल्लं आणि ते पुरून उरलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 12 टोपल्या उरल्या. जे बाकीचे तुकडे होते त्याच्यातून 12 टोपल्या उरल्या. ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट कळती की शिष्य जे आहेत, आजकालच्या जगातले शिष्य म्हणजे कोण? जे पाळक लोक आहेत, ते जे पास्टर्स आहेत, जे येशूसाठी काम करतात, जे वर्शिप लीडर्स आहेत, ह्यांनी जर खऱ्या अंतःकरणाने येशूच्या मागं चाललं तर त्यांना कधीही कुठल्या गोष्टीची कमी होत नाही. तुम्ही येशूसाठी छोटीशी सेवा करा किंवा ती मोठी सेवा असू द्या, ती लोकांना दिसू द्या अथवा न दिसू द्या, ती स्टेजवरची सेवा असू द्या किंवा घरात गुडघे टेकण्याची सेवा असू द्या, देव कधीच कुणाचं ऋणी राहत नाही. जर तुम्ही देवाची सेवा करता तर तुमच्या घरचं धान्य, तेल, मीठ, पीठ हे भरून व्हायला लागतं. कधीच तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही, तर पुरून उरतं. तो आजचा संदेश हा तुम्हाला आशीर्वादित झाला ही मी अपेक्षा करतो. आणि मी फर्स्ट टाइम मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. तो व्याकरणात काही चूक झाली असेल तर प्रभूच्या नावात क्षमा करा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आणि ही विनंती की प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्ह्यूज लोक पाहत आहेत, लोक आशीर्वादित होत आहेत, पण सबस्क्राईब करा हे मी का म्हणत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला न्यू व्हिडिओज कळतील की आम्ही न्यू व्हिडिओज टाकत आहोत. आणि खूप लोकांपर्यंत हे शेअर करा, कारण जे आशीर्वाद तुम्ही अनुभवले, मी अनुभवले, ते खूप लोकांना अनुभव म्हणून प्रार्थना करा. प्रभू तुम्हाला आशीर्वाद.